सराईत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस मुद्देमालासह घेतलं ताब्यात. गुन्हे शाखा अंबड पथक व गंगापूर पोलीस ठाण्याची संयुक्त उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत एक इसम चोरीचा मोबाईल फोन विक्री करण्यासाठी गंगापूर रोड बारदान फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी पथकास खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 27/10/2025 रोजी गंगापूर रोड बारदान फाटा नाशिक या ठिकाणी सापळा लावून इसम नामे महेश बळीराम शिरसाट वय 23 वर्ष राहणार अंकुश खरात याच्या घरात भाड्याने विजया सोसायटी रूम नंबर 27 साई मंदिराच्या बाजूला आनंद छाया कॉलनी अशोकनगर सातपूर नाशिक यास 1:04 दरम्यान ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडती दरम्यान एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, 2 नग सोन्याच्या रिंगा, 1 नग चांदीची गळ्यातील चैन असा एकूण 20,100 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाला बाबत विचारपूस केली असता इसम नामे महेश शिरसाट याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्याने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दारूच्या नशेत ध्रुवनगर धर्माजी कॉलनी येथील नाल्याजवळ बंद असलेल्या एका रो हाऊसचे कुलूप तोडून रात्रीच्या वेळी चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा उघडकीस आला. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम व सविता कदम नेमणूक अंबड गुन्हे शाखा तसेच पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाघचौरे, पोलीस अंमलदार गांगुर्डे नेमणूक गंगापूर पोलीस ठाणे यांनी केली आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.